नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। अतिशय सुंदर अशी ही वीण आहे। ही दोन्ही बाजूंनी एकसारखीच दिसते। ही वीण रिव्हर्सेबल आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण फक्त एक ओळीचीच आहे। ही वीण विणण्यासाठी 3च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। ही वीण विणताना एकच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक सुलट, सुईला याप्रमाणे आठी घ्यायची आणि 2चा 1 पाठीमागून सुलट। हेच रिपीट करत जायचं आहे। एक सुलट, सुईला आठी, 2चा 1 पाठीमागून सुलट करायचा। आठी याचप्रमाणे घ्यायची आहे। हेच रिपीट करत जायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। ओळ पूर्ण झाली। हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट केली की ही सुंदर डिझाइन बनते। दोन्ही बाजूनी ही वीण याचप्रमाणे दिसते। अतिशय ठसठशीत, उठावदार, सुंदर अशी ही वीण आहे। ही वीण विणायला अतिशय सोपी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे, भरभर वाढते। जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे ब्लँकेटसाठी, शालसाठी, स्कार्फसाठी, स्टोलसाठी, केपसाठी, मिक्स अँड मॅच डिझाइन करण्यासाठी ही वीण खूप उपयोगी आहे। क्राफ्टसाठी सुद्धा ही वीण खूप सुंदर दिसते। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।